आयुष्याचा जोडीदार निवडत असताना मुलींच्या साधारणतः दोन प्रकारच्या निवडी असतात. पहिली निवड, जिथे मुलगा दिसायला सुंदर असावा, तो शहरात राहणारा असावा, त्याला शेती असावी पण तो शेतकरी नसावा, त्याच्याकडे शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट आणि स्वतःची गाडी असावी, तो पब आणि पार्टीला जाणारा असावा, एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरणारा असावा, जॉईंट फॅमिली मधला नसावा, तो एकुलता एक असावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या आई वडील गावाकडे राहणारे असावेत, परंतु त्याने मात्र सासू सासऱ्यांचा नेहमी आदर करावा. ही झाली पहिली निवड. दुसरी निवड, तो दिसायला ठीकठाक असेल तरी चालेल, परंतु तो खूप जीव लावणारा आणि प्रेम करणारा आणि समंजस असावा. तो जास्त श्रीमंत नसला तरी चालेल, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावरती काहीतरी करणारा असावा. आई वडिलांबरोबरच सर्वांचा रिस्पेक्ट करणारा तो असावा. त्याचं घर साधं असेल, तो शेतकरी असेल तरी सुद्धा चालेल, परंतु सुखी आणि समाधानी त्याचं कुटुंब असावं. आयुष्यामध्ये 2 पैसे त्याने कमी मिळवले तरी चालतील, परंतु तो निर्व्यसनी असावा. आणि बरंच काही. इतिहास साक्षी आहे, ज्या मुलींनी आयुष्याचा जोडीदार निवडताना अति अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या सर्व मुली आज त्रासात जगत आहेत आणि डिवोर्स होण्यामध्ये सुद्धा त्याच मुली आघाडीवरती आहेत. आणि ज्या मुलींनी कोणत्याही अपेक्षा न ठेवता मुलामध्ये असणारा समंजसपणा, मुलाचं असणारं कर्तृत्व बघून आयुष्याचा जोडीदार निवडला आहे, आज त्याच मुली सुखी आणि समाधानाने जगत आहेत. आता निर्णय तुमचा आहे, जोडीदार कसा निवडायचा ते.